बघा कसले छान झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. अशा प्रकारे आतून एकदम जाळीदार झालेले आहेत. चला तर मग या भगरीचे पकोडे खायला. धन्यवाद. आज पाहणार आहोत आपण उपवासाचे पकोडे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे, अर्धी वाटी भगर किंवा वरई याला म्हणतात, नंतर थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, तेल, 2 उकडलेले बटाटे, हिरवी मिरची आणि मीठ. आता आपण भगर आणि शाबू भाजून घेणार आहोत. बघा, एकदम लो मीडियम गॅसवरती, एकदम कमी गॅसवरती शाबू आणि भगर आपल्याला भाजून घ्यायचे. बघा, याला साधारण एक 5 मिनिटं आपण थोडं भाजून घेणार आहे. चांगलं व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचे. बघा, असा भगरीला थोडासा कलर हलका चेंज झालेला आहे याचा, एवढं आपल्याला भाजून घ्यायचे. आता आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात, थोडं थंड झालं की. बघा, आपण हे भगर आणि शाबूचं पीठ मिक्सरला दळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण शेंगदाणे कच्चे घेतलेले ते पण टाकून घेणार आहोत. बघा, आपण याच्यात उकडलेला बटाटा खिसून टाकलेला आहे, थोडीशी हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे थोडीशी चटणी टाकलेली आहे बघा उपवासाची, आणि चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. आणि हे सगळं मळून घ्यायचं आहे. बघा, चांगलं मिक्स करायचं आहे सगळं ह्याच्यात. उपवासासाठी रोज रोज तेच खाऊ वाटत नाही, तर हे असं चमचमीत कधीतरी खाऊ वाटतं. बघा, आपल्याला अशा प्रकारे पीठ हळूहळू मळून घ्यायचे. अगोदर बटाट्याचं जेवढं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच घ्यायचे. लागलं तर 1-2 छोटे चमचे आपण यात पाणी घालणार आहे, थोडंसं उगं किंचित. बघा, अशा प्रकारे आपण याचा गोळा बनवून घेतलेला आहे. 5 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहोत रेस्ट करण्यासाठी. बघा, इथं मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. लई पण कडकडीत नाही करायचं, थोडं जरा कमीच करायचं. आणि आपण आता ह्याच्यात एक पकोडे सोडून घेणार आहे, म्हणजे एक प्रकारचे भजीच म्हणा, छोटे छोटे असे सोडून घ्यायचे. बघा, चवीला खूप छान लागतात हे. उपवासासाठी काहीतरी आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. बघा, आपल्याला एकदम लो गॅसवरती हे करायचं आहे, नाहीतर आतून मग ते कच्चेच राहतील. त्याच्यासाठी आपण एकदम लो गॅसवरती हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि सतत हलवत घ्यायचं याला, म्हणजे सगळीकडून भाजलं जाईल व्यवस्थित. बघा, आपले पकोडे होत आलेले आहेत. हे मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे याचा, आणि आतून पण व्यवस्थित भाजलेले आहेत हे, आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत असे. आपण हे काढून घेऊयात आता. बघा, ताटात काढताना सुद्धा कसा आवाज येतोय. अशा प्रकारे करून घ्यायचेत आपल्याला हे सगळे पकोडे. बघा, राहिलेले पण आपण आता करून घेणार आहोत.
खूप पण मोठे करायचे नाही, नाहीतर मोठे केले तर आतून भाजत नाहीत व्यवस्थित. त्याच्यामुळे छोटे छोटेच करून घ्यायचे. आपले सांडगे कसे असते त्या पद्धतीने. बघा अशा प्रकारे आपले शाबू आणि भगरीचे पकोडे तयार झालेले आहेत. आपण हे दह्यासोबत खाऊ शकतो. बघा कसले छान झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. अशा प्रकारे आतून एकदम जाळीदार झालेले आहेत. चला तर मग या भगरीचे पकोडे खायला. धन्यवाद.